नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीमध्ये आता सकारात्मक बदलाची चिन्ह दिसू लागली आहेत. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला असून आज दुपारी 5 वाजेपासून हा करार लागू झालेला आहे. भारतानं पत्रकार परिषद घेऊन याची अधिकृत घोषणा केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमेवरती सुरू असलेल्या चकमकी आणि हल्ल्यांमुळे युद्धाची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र दोन्ही देशांनी चर्चेतनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. यामुळे सीमेवरील तणाव काहीसा कमी होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. तरीही तज्ज्ञांच्या मते हा तणाव पूर्णपणे निवळलेला नाही आणि 12 मे रोजी होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले. या शस्त्रसंधीची माहिती सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे दिली. ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधीला मान्यता दिली आहे. दोन्ही देशांचं अभिनंदन. शांततेसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यानंतर भारताने पत्रकार परिषदेमध्ये याची पुष्टी केली. मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या DGMO म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांना पाकिस्तानच्या DGMOचा फोन आला होता. दुपारी झालेल्या या कॉल दरम्यान दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांशी युद्धजन्य परिस्थिती थांबवण्यावरती चर्चा झाली. या चर्चेनंतर 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली. या निर्णयामुळे दोन्ही देशांनी एकमेकांवरचे हल्ले थांबवले असून सीमेवरती काही काळ शांतता प्रस्थापित झालेली आहे. मागच्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा शिगेला पोहोचला होता. पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या हल्ल्यात प्रत्युत्तर म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत 6 ते 7 मे रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. यामुळे पाकिस्ताननेही भारतावरती हल्ले चढवले आणि दोन्ही देशांचं लष्कर हे युद्धासाठी सज्ज झालं. अशा परिस्थितीमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. मात्र तज्ज्ञांचं मत आहे की ही शस्त्रसंधी तात्पुरती ठरू शकते, कारण मूळ मुद्द्यांवरती अद्याप तोडगा निघालेला नाही. येत्या 12 मे रोजी दोन्ही देशांच्या DGMOची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये शस्त्रसंधीच्या अटी, सीमेवरील परिस्थिती आणि पुढील वाटचालींबाबत सविस्तर चर्चा होईल. ही बैठक सकारात्मक ठरली तर भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध टळू शकतं. मात्र जर या चर्चेतून ठोस तोडगा निघाला नाही तर भविष्यामध्ये पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय, कारण भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय शांततेवर देखील होण्याची दाट शक्यता आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता भारत पाकिस्तानमधील युद्ध हे तात्पुरतं का होईना थांबलेलं आहे. परंतु 12 मे नंतर कळणार आहे की नक्की काय घडतंय ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.